जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात. बायकांची त्यांच्या नवऱ्याला सक्त ताकीद. भिजून आला तरी चालेल, पण हलत डुलत आलात तर कपड्यासकट तुम्हालाही पिळून टाकीन. काळजी घ्या, पावसाळा सुरू झाला आहे. एक वेळ ब्लेंडर स्प्राईटच्या खंब्याला हात लावा, पण MSCBच्या खंब्याला हात लावू नका. तंबाखू खाणारे हवामान तज्ज्ञापेक्षा काही कमी नसतात. हातावर घेतलेली तंबाखू नरम पडली की बरोबर ते सांगतात 2-3 दिवसात पाऊस नक्की येणार. पावसाळ्यात 3 गोष्टी लक्षात ठेवा भावांनो. पावसात गाडी हळू चालवा. 2. गाडी चालवत असताना पुढचा ब्रेक दाबू नका. 3. पोरींकडे बघून रेस वाढवू नका, कारण त्या मनातल्या मनात बोलतात, हे मेलं थोबाडावर पडलं पाहिजे. एक सूचना, उन्हाळी सुट्टी जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक, व्हॉट्सअपवर टाकू नये. त्यामुळे जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडण होतात आणि उगीच घरी आराम करणाऱ्यांना ताप नको. पुढील आठवड्यात पाऊस येणार, 2 दिवसात पाऊस येणार. रविवारी पाऊस येणार, सोमवारी पाऊस येणार. अरे हा मान्सून आहे की माहेरी गेलेली सून आहे. एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सुरू होते. निशांत तेथे इंटरव्ह्यू देण्यासाठी पोहोचला. HR मॅनेजर, जगातल्या 3 महान व्यक्तींची नावं सांगा. निशांत, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी. आणि साहेब, तुमचं नाव काय? निशांतला लगेचच नोकरी मिळाली. बायकांचं एक बरं आहे, लपवण्यासारखं फक्त एक वयच असतं त्यांच्याकडे. नाही तर आम्ही पुरुष अहो काय काय म्हणून लपवायचं. वाढलेलं पोट, टक्कल, पांढरे केस, पगार, मोबाईल, अहो किती म्हणून किती लपवायचं. कोणी समजून घेईल का आम्हाला? हे बरे आहे की बायकोचे मेडिकल स्टोअरवर काही चालत नाही. नाहीतर तापाची गोळी घेताना सुद्धा सांगितले असते की जरा दुसरा कलर दाखवा. स्त्री ही बोलल्याशिवाय निवांत बसू शकत नाही आणि पुरुष बसल्याशिवाय निवांत बोलू शकत नाही. दुकानदार, कशी साडी दाखवू? महिला, शेजारीन जळून जळून मेली पाहिजे अशी द्या. भाजी करताना तेल कमी वापरावे, कारण 1. वजन अजिबात वाढत नाही. 2. जास्त दिवस पुरते. आणि 3. भांडी घासायला अगदी सोपे जाते. कधी कधी वाटतं की कुठेतरी लांब निघून जावं, पण गुण असला आहेत की तिथे गेले तरी कोणी शोधायला पण येणार नाही. एवढी दारू पिऊ नकोस, एक दिवस नरकात जाशील. गण्या. आणि दारू विकणारा साधू? तो पण. गण्या. तेच्या शेजारचा चकना विकणारा साधू? तो पण. गण्या. मग सगळं असतील तर चालतंय की. बायको, कशी दिसते आहे मी? नवरा. छान दिसत आहेस. बायको. एकदा शेर म्हणा ना माझ्यासाठी. नवरा. ही जी दिसतेस तू सुंदर प्यारी, यातच जाते संपूर्ण सॅलरी माझी. हल्लीच्या मुली ब्युटी पार्लरला जाऊन
ढीगभर क्रीम पावडर लावून गोऱ्या होतात व लग्नानंतर पोरगं काळं झालं तर बोलतात बापावर गेलंय कार्ट. रस्त्याने चालताना मुलांपेक्षा मुलींचं एकमेकींकडे जास्त पाहत असतात. तिचा ड्रेस बघणं, तिचे कानातले बघणं, तिचं हेअरस्टाईल बघणं यातच सगळं लक्ष असतं. आजकाल मुली नांदायला निघाल्यावर आई बाप कमी पण गल्लीतली पोरच जास्त रडतात. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर जर बायको तुमच्यावर संशय घेत असेल तर तुम्ही अजून हँडसम दिसता. माणसाला काय हवं असतं? गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको. पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात. बायको गुटगुटीत आणि मूल कळकळीत. विसरभोळे प्राध्यापक बायकोला, अगं सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ. पत्नी, तुमच्या ते केव्हा लक्षात आलं? प्राध्यापक, कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा. बायको, तुम्हाला झाडावर चढता येतं का? नवरा, नाही ग. बायको, तुमच्यापेक्षा माकडं बरी मग. हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होता. आणि बायकोला म्हणतो, नवरा, आता मला झाडावर चढता येतं. बायको, मग तुमच्यात आणि माकडात काय फरक? बायको, माझी एक अट आहे. नवरा, काय? बायको, तुम्ही सोडायला आला तरच मी माहेरी जाणार. नवरा, माझी पण एक अट आहे. बायको, काय? मी घ्यायला आलो तरच तू परत यायचं. लग्नापूर्वी मुलीकडचे चौकशी करतात. मुलगा दारू पितो का? लग्नानंतर मेहुणेच म्हणतात, दाजी, कोणता ब्रँड हा आहे तुमचा? मुलगी आणि मुलाचं मन किती मोठं असतं. त्यांना 40 वर्षाची बाईसुद्धा मस्त माल वाटते. आणि मुलगी इतक्या आयाळ्या असतात की त्यांना 30 वर्षाचा मुलगासुद्धा अंकल वाटतो. माझी खरी किंमत मला तेव्हा कळली जेव्हा कस्टमर केअरवाले मॅडम मला म्हणाले, तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तिनं सांगितले होतो, जेवण बनवून झालं की मेसेज करते. 4 दिवस झाले मेसेज नाही आला. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन वर तर गेली नसेल ना ती. आता हे असंच होणार. पाऊस येणार तासभर, लाईट जाणार रातभर आणि बिल येणार हातभर. माझा एक मित्र काल सुजलेल्या चेहऱ्याने सांगत होता, संध्याकाळी बायकोनं त्याला खूपच धुतलं. कारण अगदी साधेच होते. त्याने उदबत्ती लावताना फक्त एवढेच म्हटले, घरातील पिढ्या बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धान्याला उदंड आयुष्य लाभो. पत्नी, जानू, सोमवारी खरेदी, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला, शनिवारी पिकनिक. किती मस्त मजा. पती, हो ना. आणि रविवारी मंदिर. पत्नी, कशाला? पती, भीक मागायला. कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो. कोणाला तरी प्रियसीचा विरह नकार विझवून टाकतो.
आणि सगळ्यातून जो वाचतो त्याला परीक्षेचा अभ्यास मारून टाकतो. मुंगीचा आणि हत्तीचा प्रेमविवाह झाला, पण दुसऱ्याच दिवशी हत्ती मेला. मुंगी दुःखी झाली, म्हणाली, "वाह रे, मोहब्बत एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र खोदने में बीतेगी." गंपू पेट्रोल पंपावर जातो तिथं बोर्ड असतो, येथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो, "थोडा वेळ मला फोन करू नका रे." लग्नापूर्वी मुलीच्या घरी साधारण मिळणाऱ्या गोष्टी, सुगंधी अत्तर, प्रेमपत्र, गिफ्ट्स, डेबिट कार्ड्स, आयफोन. लग्नानंतर मुलाच्या घरी साधारण मिळणाऱ्या या गोष्टी, पेन, किलर्स, झेंडू बाम, थकलेली बिले, कर्जाचे पेपर्स, बाजार भरायची पिशवी, 5 नोकिया 1600. बरं झालं, या जगात श्रीमंती पैशानेच मोजली जाते. जर मनाने प्रेमाने मोजली गेली असती तर माझे नावही कदाचित स्विस बँक खातेदारांच्या लिस्टमध्ये असतं. यमराज 100 लोक घेऊन यमलोकात चालले असतात. वाटेत नारद मुनी भेटतात. नारद मुनी, "हे काय यमराज, 100 लोक एकसाथ घेऊन चाल?" यमराज, "काय करणार मुनीवर, मार्च एंडिंग आहे ना, टार्गेट पूर्ण करायचंय." सरपंच, "फौजदार साहेब, सापडतील का हो आमचे ॲडमिन? बरेच दिवस झाले गायब आहेत." फौजदार, "काळजी करू नका, कालच स्टेशनजवळ त्यांची चड्डी सापडली. त्याचा वास आणि कुत्र्याला दिलाय. कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास करू." 45 वर्षाचा गण्या मुलगी बघायला जातो. त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते. शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध आई बेशुद्ध होण्याचे कारण विचारल्यानंतर म्हणाली, "अगं 20 वर्षाआधी हा मला पण बघायला आला होता.